देवाने एक बरं का चांगलं केलं. दोन्ही बी लेकर आहेत ना चांगले भेटलेत, मस्त करतेत, बायका चांगल्या भेटल्यात. बाबा अरे तू आला होय? कुठं कुठं नाही सापडलं, तुम्ही इथे येत होय? हा मग आता एक मालकाची कामं नाटकी केली म्हणजे जीव लावित येत, नसलं असलं बघत येत. तेवढं आहे, पण आता काही काम करायची गरज नाही तुम्हाला. का बरं? अहो नोकरी लागली मला. हे देवान गाणं ऐकलं म्हणायचं. ऐकलं आता स्टार्टिंगला 50 आहे, हळूहळू वाढून लाखापर्यंत जाईल. परमेश्वरा लय कष्टात दिवस गेले आपले. हा तुमच्यामुळे झालं हे सगळं. तुम्ही नसतं शिकवलं तर मग काय झालं असतं का? अरे मग आता ते बापाचं, प्रत्येक बापाचं कर्तव्य आहे. लेकरांना शिकवायचं, मोठं करायचं, रँकिंग लावायचं. आणि मस्त जोडी कशी ते त्याच्या पद्धतीने करतोय. राम लक्ष्मणासारखी सुना चांगल्या भेटल्यात. हा है की नाही? पण मी काय म्हणतो, हा. आता हे तुम्हाला एक काम करायची काही गरज नाही. अरे बसून कुठं मग म्हाताऱ्याला दम निघतो? नाही नाही, बसायचं आता, आराम करायचा. अरे मस्त कष्ट केले ना तुम्ही, आता आता नाही, आता आराम करा. अरे म्हाताऱ्याला बसून कुठं दम निघतो का? आणि काहीतरी केलं तर 5 रुपये घरात ते तेल मिठाचं बागा जरा. आता भागन बाबा सगळं, आता नाही करायची काळजी. लागली पोरीला सांगितलं का तू नोकरीला नाही लागली? नाही, पहिले तुम्हाला सांगितले. जातो, चला ना मग घरीच. बस बस येतो मी, एवढं टाकीतो 2-4. तो पोरीला सांग, ते बी लय खुश हो जान. आणि तुझ्या भावाला पण सांग. हा सांगतो. तुमचं काय मन राहतच नाही, नुसतं काम काम. या लवकर घरी. हा एवढं टाकून आलोच बघ. हा हा मस्त. खुशी, ए खुशी. काय हो? काय झालं एवढ्या आनंदात? अगली आनंदाची बातमी. काय? अगं नोकरी लागली मला. काय नोकरी लागली तुम्हाला? हा. वहिनी कुठे आहेत? आहे ना आतमध्ये इथं. वहिनी, ओ वहिनी. काय झालं? हो, एक आनंदाची बातमी. काय? हो, नोकरी लागली मला. अभिनंदन. धन्यवाद. आणि स्टार्टिंगला 50,000 पगार देत आहे. हळूहळू लाखापर्यंत जाईन. हा ना, बरंच झालं. आपल्या घराची स्थिती सुधारली म्हणायचं आता. आता सुधारण हळूहळू. सगळे बाबांचे कष्ट. बाबांनी नसतं शिकवलं, दादांनी नसतं शिकवलं तर तिथपर्यंत नसतं गेलं. त्यांना सांगितलं का? दादा कुठे गेलाय? नाही, ते गाडी पुसत होते वाटतं तिकडं. अरे होय हो? दादा, हा इकडे होती काय? इकडं आहे का माझं? आवडे आनंदाची बातमी. अरे दादा नोकरी लागली मला. अक्षय काय सांगतोयस काय? अभिनंदन बरं का तुझं. हे सगळे ना तुझ्या कष्टामुळं आणि बाबांनी दिलेल्या शिकवणीमुळे झाले बघ. अभिनंदन बरं का तुझं. धन्यवाद. आणि किती पगार देत आहेत सुरुवातीला? सुरुवातीला 50 देत आहेत आणि वर्षभरात लाखापर्यंत जाईल. बर, चांगली गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, पैसे वाचवायला शिक. काय वाचवायला फालतू फालतू खर्चायचे नाही. पण मी काय म्हणतो दादा, आता कवर ती जुनी गाडी चालवणार आहे, आपण नवी गाडी घेतो यासाठी. ते बघू रे नंतर. आता शिकतो कुठं नोकरी लागली तुझी. तेवढा आहे. पगार बिगार वाढल्यावर बघू. हा बरं, काहीतरी गोडधोड कर. हा शिरा करते मी. हा, चला वहिनी. अहो ते बाबा. बाबांना भेटलो, बाबा येत आहेत. हा बर बर चल. बस दादा. सगळ्यात आधी मी बाबांना सांगितलं. बाबा ते एवढे खुश झाले आणि एवढे त्यांचा आनंद गगनात मावेना. अरे होणारच ना, त्यांनी इतके कष्ट केलेले आहेत आपल्यासाठी. आणि शेवटी तू शिकलास, नोकरी लागली आणि मोठा झालास, याचा सार्थ अभिमान आहे बघ मला. त्याच्यात तुझा बी हातभार आहे दादा. हा, असं थोडी म्हणतो. आता आपली परिस्थिती बदल. हो बघ, मी म्हणत होतो ना, शिक शिक शिक, नाही तर तुझं चाललं होतं आपलं शेतीवाडी करू काहीतरी, शेतीवाडी करू काहीतरी. नाही आता म्हणजे मी दिलेल्या सल्ल्याचं सार्थक झालं की नाही? झालं की. झाला की नाही चहा? चला जरा काहीतरी झाल्यासारखंच वाटतंय. चक्कर. हो बाबा. अहो काय करता? काही नाही, बसलो होतो. बर बर बर, चला ना घराकडं. जेवण खाऊन करायचं का नाही? हा ना हा ना. ते अक्षय आलाय, त्याची नोकरी लागली आज. आजचे दिवस चला घरी थांबा. काही समाधान वाटलं बाबा. काय होतंय थोडस ना, असं जरा अस्वस्थ वाटतंय, थोडस त्रास. काय त्रास होतोय काय? हा ना हा ना. कशामुळे? काय होतंय नेमकं? उन्हात काम केल्यामुळे झालं असेल. सांगत सवय असतो झाली. तुम्हाला, नका उन्हात जाऊ जास्त, नका उन्हात जाऊ. बारीक सारखी आता ही सवय झाली. पुढचं काय झालं की गोळ्या खायच्या आणि मग राहून जातं ते. त्याला काही असं मोठा दवाखाना करायचा काय? ठीक आहे, चला घरी तर चला ना. हा मग तुला जायचं होतं ना म्हणलं, कुठं मी जाणार आहे. मी आता खेप करणार आहे तालुक्याला. मी येताना तुम्हाला गोळ्या बी आणतो मी. हा नाही तर तोवर आहे ना, आपल्या डॉक्टरकडे जाऊन येतो मी.
नाही होत तालुक्यावरच गोळ्या आणतो ते पाटील डॉक्टर कडून चांगलं देतो तो आणि त्याला तुमची हिस्ट्री माहिती सगळी. नाही थोडस आहे ना गोळ्या खाऊन आराम करतो जरा बरोबर. चला तुम्ही घरी चला. त्याला म्हणू नको परत तिची मग हा नाही काय नाही म्हणत. काय लागलं की त्याला वाटतं सावकाश एक तर बाबा त्याला वाटतं आता कामच नाही केलं पाहिजे. सांगत असतो तुम्हाला उन्हाचं नका जास्त आता हे करू. त्याला बारीक सारीक आपलं करत राहायचं. सिस्टर ते 1 नंबरचं पेशंटचं सलाईन पाहिलं का एकदा? पाहून घ्या पटकन. राम राम डॉक्टर साहेब. बाबा आले का? बसा. बरं आहे का? हा आहे बरंच आहे. दाखवा. थोडीशी कणकणी आली होती जरा म्हणलं येवत. बाबा गोळ्या वगैरे खाता का नाही? हो बाबा तुम्ही एवढे कष्ट करताय, पोरं बी कामाला जातात. एखादा विमा वगैरे काढायचा ना तुम्ही. नाही काय होतं आता कष्ट केल्याशिवाय 2 रुपये येत नाहीत. मग 2 रुपये आले तर ते लेकरांचं शिक्षण बनगडी सगळं होतं ना. काय होतं बाबा विमा काढला ना की असं अचानक काय असतं विम्याचं म्हणता डॉक्टर साहेब तुम्ही, पण ते विमा आता शिकल्या सवरलेल्या लोकांना ते आमच्या सारख्याला असं थोडीच आहे. आता तुम्ही काय माणसं नाहीत काय? अचानक असा दवाखाना जी येतो त्याला आपण मोठ्या दुकानाला कुठून पैसे आणायचे अचानक? बरं तुम्ही बाय आता कष्टच करताय, एवढं वय झालंय तरी बी. मोठं दुखणं एखादं अचानक अचानक आलं तर मग काय करणार? घरात पैसे नसतात त्यासाठी ती विमा असतो. विमा असल्यावर मग ते बस हात पाय निघाले होते तिथे काही पैसे त्याचे. हातपाय निघले म्हणजे ऑपरेशन तुमचं वगैरे पैसे तसे तुमचा दवाखान्याचा खर्च सांभाळतात ते सगळं. हाताचे पायाचं अजून डोळ्याचं दवाखान्यात असताना मेडिकल वगैरे ऑपरेशनचं ते सगळं ते त्या विमातून ते विमा बरीच राहिलो समजा आपण आणि मग ते माणूस जर असं समजा साप चावून मेलं इरीत पडलं ते भेटत असतील मग त्याचे पैसे भेटतात ना विम्याचे चांगले 20-25 लाख रुपये. काय असं तुमचा जसा विमा असेल तसा म्हणजे आपण जसे पैसे भरतो जसं तुम्ही भरत असाल ज्यादा पैसे भरत 1000 भरले तर कमी 50-60 लाख रुपये कमी भेटतात. भेटतात जरा जास्त हा कसं असतं वयस्कर माणसं ज्यादा पैसे भेटते जरा. तुम्ही ते करून घ्या. हा वाटलं सर तुम्हाला माझा एक मित्र आहे तो करून देईल. चल चल घ्या जरा काळजी तब्येतीची. हा गोळ्या वगैरे खा. हो त्या नर्सला सांगा म्हणा गोळ्या त्या पैसे परत चोळी देईन तुमची. बरं चालतंय मी सांगते त्यांना. जावा तुम्ही ते. मी काय म्हणते हा बोला की. आता ह्या भाड्याच्या घरात कुठवर राहावं आपण? माझा काय विचार आहे माहितीये का? अगं इथं भाड्याने राहायचं म्हणलं तर मरणाचं चाललंय आपलं भाडं. लाईट बिल त्याच्यात हेन त्याच्यात तेन. मी काय म्हणजे डोक्यात विचार आहे बरं का. आता तुझ्या नवऱ्याला पण नोकरी लागली, आता त्यांना बी 50,000 पगार आहे. 65 झालाय. 65 झाले होय बाई. 65 झालंय म्हणल्यावर मग आता त्यातले 10-5 महिन्याला काढून ठेवले तरी पण आपण मग माझा बी नवरा असं कमवतोयच की आता 10-5 हजार. त्यांच्या 10-5 येतच. मग असं मिळून दोघात मिळून म्हणजे ह्याचं काय त्यांचं काय म्हणून थोडं मिळून आपण स्वतःच घरच घेतलेलं परवडन बाई. आपल्याला हे परवडन 9-9 हजार भाडं रूमला. हा आणि त्याच्यात लाईट बिल वेगळंच. नाही तुम्ही म्हणता ती बरोबर आहे, पण मी काय म्हणते आपले नवरे लगेच ऐकणार आहेत का आपलं? पण मी असं म्हणाले आपण बोलल्याशिवाय ते काय बोलणार आहेत? ते पण आहे. आपण जेव्हा विषय काढतो तेव्हाच तर ती पुढे जाते ना. हा आणि आपण सांगितल्याशिवाय ते कधी घरात लक्ष देतात का? ते त्यांच्याच नादात असतात दोघंच. मला बी तसंच वाटतं. मग कवर राहायचं ना ह्या भाड्याच्या घरात. मला पण नाही आवडू राहिले बरं का आता. आणि आपल्याकडे पैसे बी आहेत ना. पैसे आहेत म्हणून म्हणायचं नाही तर आतापर्यंत आपण राहिलोच की आपली गरिबीला आपण कधी लाजलो का? नाही. पण आता आल्यात म्हणून उगं म्हणायचं. पैसा आलाय इकडं तिकडं जाण्यापेक्षा हे कसं आता पैसे आले की कसं कुणीकडे बी जाते त्याला वाटलंय राहत हा पैशा. म्हणूनच म्हणत होते मी सांच्याला बघून बोलून बघते, तूही बोलून बघ. नाहीतर आपण बसूनच बोलू. लय बंगला नका नसा ना, पण छोटं आपलं घर स्वतःच. मग काय तर 2-3 रूम असले तरी बाद झाले आपल्याला. आपल्याला लय झालं. हा मग एक काम करा, तुम्ही भाऊजींना बोला, मी त्यांना बोलते. काय होईना आपण दोघी संगच बोललो ना, मग ह्यांना वाटत ह्यांची काहीतरी शाळा आहे. हा मी बोलून बघते. तू पण बोल संध्याकाळी, मी पण बोलते. मग काय तर तेवढंच होईना आपलं स्वतःच घर. मग काय तर इकडे गेलं तिकडे गेलं असं होतं पैशांचं. पसारा इकडून उचला आणि तिकडे मांडा. ते भाड्याचं घर खाली कर. त्याला कधी ना कधी खालीच करावं लागतं. मग काय आता किती नुकसान व्हायला लागले आपलं. कुठं
गरिबीत घेतलेले कपाटन ते टीव्ही फुटून चालले, इथं उचला तिथं ठेवा, तिथून उचला इथं ठेवा. बरं मांजर काय पालतं करायला बाई, काय वाजायला की मी बघते. हा या. बोल संध्याकाळी. हा मी पण ती रूम मध्ये पसारा पडलाय ते आवरून घेते तेवढा. ऐका ना, काय झालं? मी काय म्हणते, बोलायचं होतं जरा. म्हणलं की आता आपल्या भाड्याच्या घरात राहून राहून मला बी लय कंटाळा आलाय अहो. मग आपण नवीन घर घेतल्यावर नवीन घर घ्यायचंय? अगं आत्ता कुठं 65,000 झालाय पगार. हा, त्या दादाला गाडी घेऊन दिली, त्याचे हप्ते येतं. हे बाकीच कसं जुळायचं मग सगळं? 1,00,000 रुपये पगार होते, मग बघू पुढं. आणि तसं बी मालक कधी काय म्हणलं का आपल्याला? एखादा महिना नाही आला नाही गेला तर घेतो ना ऍडजस्ट करून. आहो तसं बी आता काय होतंय, लोनवर घर भेटतंय, मग आपण लोन करून घर घेऊ की. आणि आता तुम्ही म्हणता की लोनवर घर घ्यायचं म्हणलं की सगळे हप्ते बिप्ते तुम्हाला फेडावला, तुम्ही त्याची टेन्शनच घेऊ नका. तुम्ही फक्त हप्ते फेडा, आम्ही घर सांभाळू. अगं बोलणं सोपं आहे, करणं लय अवघड आहे. अख्खं घर लोनवर घ्यायचंय. 50-60 रुपयाची गोष्ट नाही ती. अहो पण हप्ते आम्ही फेडू, म्हणजे घर आम्ही चालू, हप्ते तुम्ही फेडा फक्त. केलं तुम्ही आणि तुम्ही कामाला जाणार. अहो खरंच जाणार आहे, आमचं ठरलंय. आम्ही कामाला जायचं आणि साखर बुकनी तुम्ही काहीच बघायचं नाही घरातलं, फक्त तुम्ही ना लोनवर लक्ष ठेवायचं. मी काय म्हणतो, जरा ते डोक्यातून खूळ काढ जरा बाहेर, जरा रांकेला लागू दे, मग बघू आपण काय करायचं काय नाही. मला जाऊ दे, कामाला जायला उशीर होते. अहो ऐका की, कधीतरी माझं ऐकत जावं की. ऐकलं की. अगं बोलणं सोपं आहे, करणं लय अवघड आहे. चांगलं घर घ्यायचं म्हणलं ना, कमीत कमी 50 लाख रुपये लागतात त्याला. निदान आपल्याकडे 5-25 लाख रुपये तर पाहिजे की नाही खिशात, मग घेता येईल ना. आम्ही कधी काही सांगितलंय आणि तुम्ही ऐकले असं झालंय का आजपर्यंत? जाऊ द्या, जाते मी. आम्हाला ना ह्या घरात किंमतच नाही काही. झालं काही सांगायचं बी यांना अवघड झालं. बाबा बायकांनी एकतर लई डोकं खाल्लंय, काय करावं काय सुचना काय नाही. अरे दादा, हा एक बोलायचं होतं रे. काय रे, बोल की. तुझ्या कानावर आलाच असेल ना, वहिनी काय म्हणल्या नाही का तुला? तुमच्या कानावर आला दिसतंय. हा ना, परत डोकं आउट करून टाकलं. गरज घ्यायचं कसं करायचं रे आता? अरे पण सध्या आपली परिस्थिती नाहीये घर घेण्यासारखी. नोकरी लागली म्हणजे काय लगेच काय घर घ्यायचं असतं का? आता ते बी त्यांचं बी चाललंय, परत किरकिर वाढायला लागली. कवर भाड्याच्या घरात राहायचं. हा, मी काय म्हणतो, मी माझ्या बायकोला समजून सांगतो, तू तुझ्या बायकोला समजून सांग. नाही मग त्यांचं बी बरोबर आहे. पाहुणे रावले नाव ठेवतात ना. आता आपण असतो कामावर, असं मागे काय तुला तर माहिती आहे बायांचं कसं बोलणं राहतं. इतकं झालं, एवढं पैसा नोकरी पाणी चांगलं चाललंय तुमचं आणि घर घेता येईना का? बरं बघू, करूयात काहीतरी. मग मी काय म्हणतो, लय नाही, आपण 30-1 लाख रुपयाची जुळणा करू, बाकीचं लोन करू. मग माझी नोकरी आहे ना, त्याच्यावर होत आहे लोन. ठीक आहे, चालेल. हां, पण एकदा मला वाटतं की आपण बाबांना बोलावा हा विषय. बाबांना बघू बोलून, नाही तर मग डायरेक्टच घेऊ. मग बाबांना बी आनंद होईल ना, पोरांनी घर घेतलं म्हणून. ते पण आहे बरं का. चल करूयात, बाबांच्या आनंदासाठी जा. आणि त्यांची बी किटकिट मिटन आपल्या मागची. हा हा, बरं जाऊ का मी? हा चालतंय, चल. मी आता चाललोय राशीनला, हा एक खेप मारून येतो मी. बरं बरं, दामन चालू. हा, काय सर्व्हिसिंग केली की नाही? मिसिंगला टाकायची, पाटसला घेऊन जावं लागेल. बरं बरं, चांगली चालते ना? हा काय नाही विषय. हा, येऊ का मी तेव्हा? हा चालतंय. टाकी भरली की म्हणजे मालकाचं परत नकोय लागत, त्यांना बी गुरं घालायला पाणी बाळायला बी. काय करताय बाबा? अरे टाकी भरून ठेवतो. कशाला? अरे मग आता त्यांची गुरं ढोरं बाळायला बी लागायचं पाणी. अहो तुम्हाला सांगितलंय ना, आता घरी बसा, गप बसा. आता झालंय ना, सगळं लागलंय रांकीला. काही कमी आहे का आता घरात? हा ना, मालक लई चांगला आहे, ते मालकाला बी वाटतं. ते बी असंच म्हणतात, या आणि बसा आणि राखण करा, काहीच करू नका. म्हणून आपण का बसून पैसे घ्यायचे का? चांगल्या गाड्याला 500 नाही भेटत. मला 500 रुपये देतोय माणूस अजून बी. कव्हर करणार ना आपण. इमानदार, अरे इमानदारीने केलं म्हणून तर त्याचे जो तुमची शिक्षण भानगडी लग्न कार्य सगळं झालं ना. बरं मी काय म्हणतो, हा हा, आता अक्षयला नोकरी लागली, माझंही व्यवस्थित चालू आहे. हो तर आम्ही जरा एक बंगला टाईप घर घ्यायचा विचार करत होतो. किती दिवस त्या भाड्याच्या घरात राहणार नाही का.
आणि बायका पण मागं लागल्यात, त्यांची पण हौस असते की बा स्वतःचं घर असावं, आपलं स्वतःचं हक्काचं असावं. ते कसं आहे बाबा, आता मला नोकरी लागलेली आहे आणि नोकरीच्या जीवावर लोन बी भेटते. थोडेफार इकडे तिकडे जुळणं करून करू आणि बाकीचं लोन काढू. आणि आता डेअरिंग नाही केले तर मग कधी करायची? अरे पण बंगल्या टाईप घर, त्याला पैसे किती लागतील? हा अरे आता मस्त चाललंय धापास, तू मी आणतोय तुम्ही करताय. ऐका, सुखाचा जीव दुखात नका घालू. अजून इतके दिवस काढले ना आपण, त्या मालकाने किती त्रास दिले आपल्याला, विचारलंय. अजून थोडे दिवस, एक वर्ष 2 वर्ष, आणि मग त्या धापास आपल्याकडे शिल्लक राहिले की मग ते तुम्ही म्हणता तसं घर घेऊ. एखाद्या पोरींला वाटतं मस्त चांगलं घर असावं, बंगला असावा, गाडी असावा, त्याच्यात फर्निचर असावा. पण पैसे तेवढी परिस्थिती आपली नाहीये. करू आपण, नक्की विचार करू, पण काही करता. बाबा तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना? आहे रे, पण आता काय होतं, एवढी मोठी रक्कम 50-60 लाख रुपये लागणार आहे, आपल्याकडे काहीच नाही. हा पण करू आम्ही ऍडजस्ट, काय नाही. आता नाही केलं तर मग कधीच नाही. थोडस ऍडजस्ट करू, थोडस लोन काढू. आणि वरून पुरे बी कामाला जाणार आहेत. हा ते मी म्हटलं आम्हाला फक्त हप्ता भरायचा, ते घरचं ते बघतील. अरे कसं असतं बाया माणसाचं, हे करू ते करू, पण ते जसं गडी ठरवलं एखाद्या टायमाला करू शकतो, पण बायांचं काय घेऊन बसला तुम्ही? बाबा मी काय म्हणतो, कवर भाड्याच्या घरात राहायचं बरं. आम्हाला बी कटाळा आला आता आणि त्यांना बी तर लयच आलाय कटाळा. त्याच्यामुळे घेऊ आपण स्वतःच, आज नाही तर तुमची मग इच्छा, कधी. आता काय तुम्हालाच करायचे सगळं. हे बघा बाबा, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, हा, आम्ही सगळं व्यवस्थित करतो. काळजी करू नका. आणि तुमचं नाक कापलं जाईल असं आम्ही कधीच करणार नाही. हा. असं केलंय का आजपर्यंत? तुमची इच्छा, आता काय सगळं तुमच्यासाठीच. चल. पण थोडस चला व्यवस्थित सांभाळून, असं मस्त थोडस लय हे नाही करायचं, घाई नाही करायची, किंवा मग थोडस मापात भेटलं तरी चालतं. हा, हा. चला, चला मग. चहाची वेळ झाली आता. चला चहा प्यायला. हा चहा बनवाय सांगा पुरीला, एवढी टाकी भरली की मग मी बंद करतो ना, आलोच. बरं. पाणी व्हायला जाईल ना. बघा बरं आता कसलं भारी वाटतंय. पहिलं ते भाड्याने राहायचं, त्यातच राहायचं, त्यातच खायचं, आणि भाडं पण किती होतं, 9,000 होतं. हा पण ते एक वेळेस चांगलं तरी होतं. 60-65 लाख रुपये खर्च झालाय, लोन किती पडलंय माहिती का? आणि 10 लाख अजून तुम्ही फर्निचरचे वाढवलेत. आता आमच्या डोक्याला आहे टेन्शन आयुष्यभर. अहो आता घर चांगलं आहे म्हणल्यावर घरात फर्निचर तर लागतं, मग फ्रीज लागतो, कूलर लागतं. एवढं घर चांगलं, मग फ्रीज नको आपल्याला, टीव्ही भिंतीला चांगलं नको का? मग आता केलंय आता सरसर तर सगळंच करून घ्यायचं घरातलं व्यवस्थित. आणि त्यातली त्यात आम्ही आहेच की मदत करायला तुम्हाला. तुम्ही आहेत ग, पण लोनचं टेन्शन आहे आम्हाला. मग आम्ही घरातलं सगळं बघतो. आमचं बजेट होतं 30-40, तुम्ही पार ते 65 वर नेऊन टाकलं. जाऊ दे आता, परत होणार आहे का हे आपल्याच्यानं? आता केलंय तर आता सरसर सगळंच होऊ दे. तुम्ही आमचं ऐकलं तर लय भारी वाटलं. ते लोकांच्यात किती दिवस राहायचं आपण, म्हणून जाऊ दे, आम्ही घाई केली म्हणून एवढं तरी झालं. हा ठीक आहे, आता काय बर झाली वस्तू ते महत्वाचं. बर, मी आता कपडे धुते, तुम्ही बसा आता घरात. बर. बसल्या बारीक सारीक कामं केली ना, बरं वाटतं ते मला. तुला पाय आला हा. गाडी, ते सर्व्हिसिंगला लावली. अरे गाड्या सर्व्हिसिंगला लावल्यावर तिथं आपलं बसून राहायचं, मग सांगता यायचं इथं आईल गळत इकडं अमुक होतोय, उभा राहून करून घ्यायची की नाही काम. हा सांगितलंय त्याला, काय नाही, ओळखीचा आहे तो गॅरेजवाला. असं का तो तोंड पाडलंस? नाही जरा डोकं दुखते माझं. दवाखान्यात गेलता का? काय एवढ्याच एवढ्याला दवाखाना. आहेत तिथं डब्यात गोळ्या खा. जातो मी. बस. हो. काय पोरांचं. भारी वाटतंय बघायला. काम पण लय पडल्या, जाती काम. काय करते? काय नाही, असंच मोबाईल बघत होते आपला. हा, झालं का बघून? हा मग झालं. आता बरं वाटत असेल ना? हा, मग बरंच वाटणार नाही तर काय. आम्हाला बी बरंच वाटतंय. ऐका ना, मला काय म्हणायचं होतं, ते आपला किराणा संपला होता, मग आता जास्त कमी भरावं म्हणलं 10,000 तरी लागल. काय
10,000चा किराणा. मग अगं पैसे तरी शिल्लक राहतील का? त्याचा गाडीचा हप्ता, घराचा हप्ता, काहीतरी मागे शिल्लक राहू दे. मग एवढ्या मोठ्या घरात राहायचं म्हणल्यावर खायला प्यायला तर चांगलं पाहिजे का नाही? आता तुम्ही काय म्हणले होते आधी? घर घ्यायच्या अगोदर काय म्हणले होते? की तुम्ही फक्त हप्त्याचं बघा, बाकीचं खायचं, साखर, किराणा काय असेल ते आम्ही बघू. मग आता जाऊ कुठेतरी कामाला. मग म्हणलं होतं, पण तुम्हाला तरी पटन का हो? आम्ही कामाला गेलेलं, हा सांगा, एवढ्या मोठ्या घरात राहायचं आणि 500 रुपयासाठी कामाला जायचं, परवडन का ते? काय परवडून म्हणे. आता मग कसं करायचं? कुठं मर मारायचं आम्ही? अहो मग हे तुमचं चांगलं होतं. मग घेऊच तर फक्त गोड बोलले, नंतर साथ द्यायची वेळ आली तर मग आम्ही कुठं जाऊन लोक असते एवढा मोठा बांगला. मग लोक हसायचे नाही तर काय करते? म्हणते बघा एवढं मोठं घर आणि बाया कामाला चालल्यात ह्यांच्या, आणि एवढं मोठं घराला ताळ लावून जायचं. तुम्हाला तरी चांगलं वाटेल का ते? मग आता काय करू म्हणते? किराणा भरू 10,000चा? मग आता भरावंच लागल ना, संपलाय घरातला सगळा किराणा. भरावंच लागेल. संपला. कुठं लक्ष द्यायचं, काय काय करायचं? आधीच हप्ते भरू परवा वैताग आलाय. गाडीचा हप्ता, घराचा हप्ता, फर्निचरचा हप्ता, सगळं घेतलं तर हप्त्यावरच. मग आणि दिले आपल्याच मी घरात किती? 65,000 पगार. किती मला 65,000? काही शिल्लक तर राहते का? आपण आपल्यासाठीच विचार केला ना, आणि जर नसतंच केलं तर मग हे घर झालं असतं का आपलं? खरंय तुझं. बाबा म्हणत होतं तसं ऐकलंच थोडं तर बरं झालं असतं. पण जाऊ दे, चल जेवायला वाढ मला. लगेच बाबा म्हणते तसं. घरात सांगायचं तरी कसं, आता गाडी ओढून नेली म्हणून. चांगलं चालू होतं त्या घरात, व्यवस्थित झालं असतं. गाडी गेली आणि सगळंच गेलं. काय बडबड करता एकटेच? आणि ती गाडी कुठे? 2 दिवस झाला दिसना झाली. किती दिवस ठेवायची सर्व्हिसिंगला तिथं लावून? गाडी सर्व्हिसिंगला नाहीये पूजा, हा मग? हप्त्यावाल्याने नेली ओढून. अगो बाई, तुम्ही सांगितलं नाही भाऊजींना? मग कुठल्या तोंडाने सांगू? कुठले त्याला म्हणजे? त्याला कशाला सांगू? गाडी माझी. दरवेळेस काय प्रत्येक सगळं त्याच्यावरच लोड द्यायचा का प्रत्येक गोष्टीचा? अहो पण त्यांनी काहीतरी ऍडजस्ट करून ते करून नसता का भरला हप्ता? किती वेळा त्याच्यावरच लोड द्यायचा सगळा? त्या घराचा हप्ता, गाडीचा हप्ता, काय 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 बघायचंय आम्ही. आणि हे सगळे ना तुम्हा दोघींमुळे झाले. चांगलं त्या घरात, भाड्याच्या घरात का वेळेला चांगलं व्यवस्थित सुखाने नांदत होतो. इथं नुसतं मोठं घर बांधलंय, त्याला नुसता पोकळ वास आहे. सुख म्हणून काही गोष्टीच राहिले नाही आयुष्यात. अहो पण आम्हाला वाटलं की आता पैसे आहेत जवळ, पैशाला 100 वाटा असतात, म्हणून आम्हाला वाटलं की घर तरी चांगलं होईल आपल्याला भविष्यात, म्हणून आम्ही मागं लागलो घर घ्या म्हणून. आम्हाला वाटलं का पुढे एवढं सगळं होऊन बसेल म्हणून. हो पण वाटलं ते चांगलं होईल म्हणून. काय चांगलं होईल? तूच म्हणली होती ना आम्ही कामाला जाऊ, हे करू ते करू, आम्ही पैसे कमवून आणू. काय केलं तुम्ही? दिवसभर घरात झोपून असता दोघे कूलर लावून, आणि सगळा लोड आमच्यावर टाकताय. जा ना आता कामाला, जा ना. मोठ्या तोंडाने सांगत होते ना आम्ही कामाला जाऊ, हे करू ते करू, आम्ही हप्ते फेडू. पण अहो मला कुठं माहित होतं असं होईल म्हणून. आता काही नाही, आता सगळे संपणार आहे. ऐक, झाले आता कपडे झाले. काय हो, काय झालं? काय झालं? काय झालं? सगळं तुझ्यामुळे वाटलं झालंय. मी काय केलंय आता? काय केलंय? घर घ्यायचं होतं ना, घ्या घर. आता कुठून भरायचे हप्ते? अगं नोकरी गेली माझी. नोकरी गेली? असं कसं काय कंपनीचे झालं? प्रोडक्ट चालत नाही म्हणून निम्मे लोक कमी केले, त्याच्यात माझं नाव आले. काय चुकी होती माझी? प्रामाणिक काम करीत होतो ना. आता हे सगळं फेडायचं कसं, भरायचं कसं? लय हाऊस होती ना तुम्हाला. नवीन घर घ्या, बंगला घ्या, आयटीत राहू. पण मी नोकरी आहे म्हणून घर घ्यायला सांगितलं होतं, आणि भाऊजींची गाडी पण ओढून नेली. गेली का? वाटोळ व्हायला लागलं ना, सगळंच वाटोळ होत. सगळे कुठंच वाटोळ होत. पण माझी काय चूक आहे त्याच्यात? मी काय केलंय? तुझी नाही तर मग कोणाची आहे? भाड्याचं घर टोचत होतं ना तुला. राहिलो असतो सुख सुखाने, कसं तरी खाल्लं असतं 2 घास 4 घास. आता काय फाशी घेऊ का मी? का मरू कुठं तरी जाऊन? कसं फेडायचं हे?
लोक थुकतील माझ्या तोंडावर आता. अरे नव्हती तुमची लायकी नव्हती ऐपत तर कशाला एवढ्या मोठ्या उड्या मारायच्या. काय करायचं आता मी सांगतो. अगं बाबांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. हात जोडून सांगत होतो बाबा, अरे नको बाबा नको, बघू नंतर. पण नाही, तुमच्या हौसाबाई ना घेतला बांगला. आणि आता ही गोष्ट जर बाबाला कळली की नोकरी गेली, आता हप्ते कशी भरायचे. अगं बाबा जागीच मरण माहितीये का, अटॅक येईन त्याला. हा राहिलो असतो ना भाड्याच्या घराने. सगळं सगळं तुझ्यामुळे झालंय. हा आम्हाला वाटलं होतं की सगळं सुरळीत होईल आणि पैसा इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपल्या घराला लागन म्हणून आम्ही केलं. हा? नाही तर लय बोलले तुम्ही. आम्ही कामाला जाऊ, आम्ही हे करू, आम्ही ते करू. काय केलं तुम्ही? काहीच नाही केलं. अगं त्या बाबांनी एकट्या माणसानी सांभाळलं होतं, 4 माणसांना एकट्या माणसानी. ती तर राहिली का आता आपली अवस्था. आता काय करायचं? काय नाही करायचं, आता मारायचं. अहो काय बोलता? बाकी काय पर्याय नाही उरलं माझ्याकडे. बघन मी माझं काय करायचं ते. सुखाने 2 घास खात होते लेकर. नको म्हणलं, नका घराच्या भानगडीत पडू. 10-5 रुपये येऊ द्या, घेऊ घर आपण. बायांनी कान भरावले. बंगला बंगला घेतला बंगला. कशी लेकर सुखात राहत होते. एकाची गाडी गेली, दुसऱ्याची नोकरी गेली, आता हप्ते भरायला पैसे नाही. बायांनी तर अशी बात कळलं ते 2 रुपयाचे काम. कसं व्हायचं आता या पोरांचं. काय आता आतापर्यंत बारीक सारीक गोष्टी होत्या केल्या सगळ्या. लहानाची मोठी केली, रांकीला लावली ना. आता माझ्या हातात काही नाही राहिलं आणि पोरं अडचणीत आली. काय करू शकतो मी? बरं तरी त्या डॉक्टरचं ऐकून मालकाला हात जोडलं. मालकाने माझ्या विम्याचे पैसे भरले. जिवंत राहून नाही काही करता आलं ना. मी मेल्यावर पोरांचा प्रश्न सुटल. रांकी लागेल परत सुटल. मी मेल्यावर विम्याचे पैसे भेटतील 5-50 लाख. रांकीला लागेल प्रपंच. मारायचं नाहीतरी शेवयात जगून काय करू शकतो, किती कमवू शकतो. परमेश्वरा माफ कर मला. दे तुझ्या जवळ जागा. एखादी गाडी आली ना, तिच्या खाली जीव देतो. आली एक गाडी, आता लय विचार करीत बसलो ना, धडा नाही व्हायचा मरायचा. ओ बाबा नाही लागलं का? लय लागलं का बाबा? गाडीवर धडकीलं बाबा. लय लागलं. लय लागलं. पडलं तर आधी हा बोला ना. तुझं म्हाताऱ्याला गाडीने धडकवलंय काय? आणि ठीक आहेत, व्यवस्थित आहेत ना? आणि ते गाडी गेली निघून आणि तू ताबडतोब ये. बहुतेक गेलंय म्हातारा. कुठं काय? बरं बरं, आम्ही आलो रोडवर लगेच. अक्षय चल रोडवर. बाबा नाहीत तर घर खायला उठतंय रे. करमतच नाही. त्यांच्याशिवाय एक क्षण सुद्धा राहत नव्हतो आपण. आणि आता उरलेलं आयुष्य सगळं त्यांच्या विना काढायचं म्हणजे सगळ्यात अवघड गोष्ट आहे आपल्यासाठी. लय मोठा आधार होता रे आपला. आपल्या डोक्यावरचं छतच गेलं. मला तर वाटतं बाबांनी आपलं टेन्शन घेतलं असं. हा, बाबा जायच्या अगोदर 2 दिवस आहे ना, बाबा लय टेन्शन मध्ये होते. मला वाटते बहुतेक आपलं बोलणंच ऐकलं असावं बाबाने.
त्या टेन्शनमध्ये त्यांना चक्कर आली असेल किंवा त्यांचं भानच राहिलं नाही की गाडी येते का जाते. रस्त्यावर कशासाठी गेलते काय माहिती बा. अरे डॉक्टरजी या. बोला ना डॉक्टर. काय जरा दुःख जरा घ्यासावरून. आता काय तर बाबा बी तुमची जसं मी दवाखाना टाकला तसं माझ्याकडेच येत होते. पण ती म्हणजे प्रत्येक आजाराला काय थोडं ते दुखणं बिखणं आलं तर ते माझ्या गुळीत नीट व्हायचं त्यांचं नाही का. पण तुम्हाला एक सांगायचं होतं, जिथं अपघात झाला का हां. तिथलचे ते प्रत्येक माणसं काय म्हणून राहिलेत की बा त्यावेळेस गाडी येत होती, बाबा गाडी पुढे गेली, म्हणजे होऊन गेले का? होऊन गेली. असं असं कशाला म्हणजे करतात? तुम्ही समजून घ्या, बाबांनी आत्महत्या केलेली. पण ते कशामुळे करतील असं? का- कारणच नाही ना काही. त्यासाठीच मी आता त्यासाठीच आलो. नेमकं काय बाबा तुमच्या घरात काय होतं का चालू काय म्हणजे विषय? काय नाही, बाबांचं आम्ही ऐकलं नव्हतं त्यावेळेस. ते घर काय ते ते घेतलं. घर घेतलं फक्त आणि थोडस लोनचा विषय. बाबाला काय वेगळं टेन्शन होतं का काय? नाही. बाकी काय नाही असं. त्यांना काय लोड नव्हतं. आदित्य, नमस्कार. ते बाबांनी विमा काढला होता ना, त्यांचे मालकच पैसे भरत होते ते महिन्यात 2000 रुपये. बर मग तर त्यांचा 60 लाख रुपये विमा आलाय. 60 लाख? सार बापरे, मग तेच विषय आहे. 60 लाख रुपये विमा. हो. म्हणजे म्हणजे त्यांनी आमच्यासाठी तुमच्यासाठी बाबांनी आत्महत्या केली. तुमचं घर परत उभ्या राहा नव्याने, यासाठी आत्महत्या केली त्यांनी. नाही खरंच, हो बापाने लहानच मोठं केलं, कष्ट करून आम्हाला शिकवलं. सगळं ऐकत होतं बापाच, सगळं व्यवस्थित चालू होतं. फक्त एकच गोष्ट नाही ऐकलो की घराची घाई करू नको. घराची घाई केली आणि तिथून सगळं बिघडलं. पण एवढं बाप मेला, पण चांगलं करून गेला आमचं. विम्याचे पैसे भेटतील, कर्ज पेटल, काय उपयोग येते आज पैशात. बाप तो बापच राहतो शेवटी. शेवटी त्यांनी तुमचा विचार केला ना. आता मरता मरता बी आमचाच विचार होता. आणि मला तर वाटतंय आमच्यासाठीच आत्महत्या केली असं. काय त्या घराचा उपयोग झाला बरं तुमच्या? तुमचा बाप घेऊन गेला ते घर. आमचं सगळं सुख बाबाच होते. एवढं मोठं घर काहीच कामाचं नाही हो. त्या घरातला ऐश्वर्यच गेल्यावर काय करणार आहे आपण? आणि ज्यांच्यासाठी करायचं होतं तेच आम्हाला सोडून निघून गेले. जाऊ द्या, दव्याची वगैरे तयारी केली का नाही? करायची. घ्या काळजी मग. त्यांना पेमेंट जमा होऊन जाईल 1-2 दिवसात. हो, चालते. उद्या सकाळी हो. 8 वाजता. चला येऊ का मग? हो चला येतो मी पण. हो. येतो अक्षय. बाबांनी आपल्यासाठी सगळं केलं आणि तुमच्यासाठी तर किती केलंय. हा, नोकरी पाणी सकट त्यांनी बघितलं आणि जाता जाता आपल्याला सगळंच देऊन गेले की. हा, चुकलं आमचं. आमच्यामुळेच आज बाबा आपल्या जवळ नाही, आपल्याला सोडून गेले. आमच्या हट्टापायी सगळं झालं. आम्ही हट्ट धरला नसता तर बाबा आज आपल्यात असते. चुकलं आमचं. अगं माफी मागून बाबा येणार आहेत का? नशिबाच्या पुढं कोणाचं काहीच चालत नाही. चल दादा, उद्याची तयारी करू. चल.